नमस्कार मित्रांनो, भिवंडीच्या आगरी तडकामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज तुम्हाला आमच्या आई एक रेसिपी करून दाखवणार आहे। तर चला भेटूया आमच्या आईंना। आई काय बनवत लावले? आज श्रावण सोमवार आहे ना, महिन्यातला पहिला सोमवार। मग मी तांदळाचे लाडू बनवणार आहे। तांदळाचे लाडू बनवायचे। किलो तांदूळ घेतले। हे तांदूळ बारीक आहेत, कुठले पण तांदूळ चालतील। हे 1 किलो तांदूळ आहे, ते धुवून घ्यायचे। ते धुवून घेतले आणि आता त्याचे सगळ्यावर भाजायचे। तुम्ही टोप घ्या किंवा तवा घ्या किंवा ती खापरी घ्या। आता आमच्याकडे खापरी आहे म्हणून आम्ही खापरीत भाजतो। आता भाजून घ्यायचे। आता हे तांदूळ आहेत ना, हे भाजायला थोडा वेळ लागेल, कारण ना ते पाण्यातून काढलेले आहेत ना, ते लगेच भाजत नाही। 10-15 मिनिटं तरी लागतील। लाल झाले पाहिजे, चांगले खरपूस झाले पाहिजे। चौकाच भाजायचे त्यांना, जास्त जाळ नाही लोकांना, अर्धी करपटी अर्धी कच्चे राहायचे। बघा आपले तांदूळ आता एकदम मस्त खरपूस भाजून झाले। तांदूळ कुठलाही चालेल, पण तो व्यवस्थित असा खरपूस भाजला पाहिजे, असा लालसर पडला पाहिजे। आता त्यांना आपण काढून घेऊया। मी आता खरपूस भाजून घेतलेले आहे, आता काढून घेऊ आणि आता त्यांना मिक्सरला बारीक करायचे। थोडे जाडच ठेवायचे, जास्त बारीक करायचं नाही। आता मी त्याच्या टोपामध्ये अर्धा लिटर पाणी टाकलं आणि अर्धा किलो गूळ टाकले। तर गुळाला थोडी उकळी आली पाहिजे पाण्याला। भाजलेले तांदूळ आपण बारीक करून घेतले मिक्सरला। बघा मस्त बारीक रव्यासारखे झाले। आता आपण याच्यात हे खोबरा, एक नारळ किसून घेतलाय, हे खोबरा आहे। आपण थोडंसं चवीपुरतं त्याच्यात मीठ घालू। दोन चमचे घालू। खसखस आहे आणि जायफळ आहे, वेलची पावडर आहे। हे ड्रायफ्रूट आहे, हे तुपात तळून आणि त्याचे आता हा आपण बारीक केलेला तांदळाचा पीठ त्याच्यात शिजून घ्यायचं।
आणि जास्त आग लोटायची नाही, जास्त आग झाली तर ते करपे. मंद आगीवर असं त्याला मस्त फिरवून घ्यायचा. लई भारी वास सुट नाही. बघ कसा प्रसादासारखा मस्त झाला ना, छान दिसतो. त्याचे आपण लाडू बनवणार आहोत श्रावण, आणि देवाला प्रसाद दाखवायचा आणि नंतर आपण खायचा. हे बघा किती सुंदर लाडू झालेत बघा, एकदम मस्त आणि पटकन होतात बघा. असं काही पण नाही लागत. तयार आहे बघा. आता मी माझ्या नातवाला एक खायला देते. आणि कसं झालंय मला सांगा, कसं झालंय? छान झालंय. कसं झालंय? छान. हा.